वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये कोणत्याही नवीन क्रिएटरच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी असतो की एका व्हिडिओपासून आपल्याला नेमके पैसे किती मिळतात. आता मी व्हिडिओ अपलोड करतोय, माझे 3 चॅनल मॉनिटाईज आहे. किशोर झगरे ऑफिशियल 41,000 सबस्क्रायबर, किशोर झगरे 3,000 सबस्क्रायबर आणि किशोर झगरे ब्लॉग्स याच्यावर सुद्धा 1,000 सबस्क्रायबर क्रॉस आहे. तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे, तिन्ही चॅनलपासून मला पैसे मिळतात. ठीक आहे. आता पहिला जो प्रश्न आहे तो आहे की तर प्रश्न असा आहे की आपल्याला एका व्हिडिओपासून किती पैसे मिळतात, म्हणजे आपण जेवढे व्हिडिओ टाकले तेवढे पैसे मिळतात का, आपण जास्त व्हिडिओ टाकले तर जास्त पैसे मिळतात का, किंवा आपल्याला एका व्हिडिओपासून नेमकी अर्निंग किती होऊ शकते, किती पैसे आपल्याला जास्तीत जास्त एका व्हिडिओपासून मिळू शकतात, सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर तुम्हाला तुमच्या चॅनलवर कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि तुम्ही सुद्धा YouTube पासून कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता या संदर्भात माहिती मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा, व्हिडिओ न स्किप करता बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. हाईप केल्यामुळे काय होतं, हा व्हिडिओ जास्त इतर क्रिएटरपर्यंत पोहोचतो, जेणेकरून त्यांना सुद्धा जास्त फायदा होतो. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि तुमची कमेंट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही डेली व्हिडिओज बघताय तर त्यावेळेस तुम्ही कुठून बघताय किंवा तुमचं जे आहे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय मी नक्की देईल. ठीक आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ऍक्च्युली माझे 3 चॅनल आहे, तिन्ही चॅनलवर मी काम करतोय आणि तिन्ही चॅनलवर रेग्युलरली व्हिडिओ सुद्धा अपलोड करतोय. आता सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट करूया माझं मेन चॅनल जे आहे त्याची. मेन चॅनल जे आहे त्याच्यावर 41,000 सबस्क्रायबर आहे आणि या चॅनलवर मी जवळपास गेल्या 5 वर्षापासून जे आहे किंवा 4-5 वर्षापासून काम करतोय. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला YouTube पासून पैसे कमवायचे तर एक तर तुम्ही विदाऊट मॉनिटायझेशन शिवाय पैसे कमवायचे असले तर मी कालचा व्हिडिओ बनवलाय, तो बघून घ्या, तो खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही, तुम्ही नवीन क्रिएटर आहात, 50, 100, 200 सबस्क्रायबर आहे, तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. हा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला YouTube पासून पैसे कधी मिळतात ॲक्च्युअलमध्ये, तर YouTube पासून पैसे जर आपल्याला मिळवायचे असतील जास्त तर ते मॉनिटायझेशन नंतर जास्त पैसे मिळतात. म्हणजे मॉनिटायझेशन नंतर काय होतं, 1,000 सबस्क्रायबर, 4,000 घंट्याचा वॉच टाइम किंवा 10 मिलियन व्ह्यूज. शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया आणि लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया कोणतं तरी एक कम्प्लीट करा, तुमचं चॅनल मॉनिटाईज करा. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या चॅनलवर मेंबरशिप, सुपर थँक्स किंवा अजून काय आहे अफिलिएट मार्केटिंग किंवा सोबत तुमचे जे ॲड्स असतात, तुमच्या व्हिडिओवर ॲड सुद्धा चालू होतात, जेणेकरून तुम्हाला जास्त प्रकारची कमाई जी आहे YouTube पासून होते. आता चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे किंवा माझं चॅनल 3 मॉनिटाईज आहे, मग मला एका व्हिडिओपासून किती पैसे मिळतात, तर बघा मी जे व्हिडिओ अपलोड करतोय तर त्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला जे पैसे मिळतात तर ते पैसे मिळतात आपल्या व्हिडिओवर जे ॲडव्हर्टाईज चालतात ना त्याचे पैसे मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ॲडव्हर्टाईज कसे लागतात, तर बघा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस YouTubeवर येता आणि एखादा व्हिडिओ बघता तर व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्हाला 1 किंवा 2 ॲड दाखवले जाते. मग त्या ज्या ॲडव्हर्टाईज असतात त्या ॲडव्हर्टाईजचे पैसे क्रिएटरला म्हणजे आपल्याला मिळतात. ठीक आहे. मग आता त्यातला काही हिस्सा आपल्याला मिळतो, काही हिस्सा YouTubeला सुद्धा जातो. आता सगळ्यात गोष्ट करूया मेन की आपल्या एका व्हिडिओला किती पैसे मिळतात हे कशावर ठरतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमचा व्हिडिओ फायनान्समधला असला, कशा प्रकारे पैशाची गुंतवणूक करायची, कशा प्रकारे म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंड म्हणजे काय, पैशाची गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, SIP काय असते, अशा प्रकारचे जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर त्याचा 1,000 व्ह्यूजला त्याचे 4-5 किंवा 7-8 डॉलर मिळतात 1,000 व्ह्यूजला. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कमाई जास्त होते. आणि जर समजा तुम्ही फॅमिली ब्लॉग बनवला तर त्याच्यामध्ये पैसे थोडे कमी मिळतात. एंटरटेनमेंट कॉमेडी चॅनलमध्ये पैसे कमी मिळतात. आणि जर समजा तुमचं टेक चॅनल आहे, समजा माझं हे टेक चॅनल आहे YouTube ग्रोथ संदर्भात, तर या चॅनलवर 1,000 व्ह्यूजला $0.5 किंवा $1 किंवा कधी कधी $1.5 सुद्धा पडतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे कमी YouTubeवर होते. आता सगळ्यात मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की एका व्हिडिओपासून मला पैसे किती मिळतात किंवा एका व्हिडिओपासून किती पैसे मिळतात आपल्याला ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज येणार, किती हजारो नाही लाखो किंवा मिलियनमध्ये व्ह्यूज आले तर त्याच्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे. म्हणजे YouTubeवर सबस्क्रायबरचे पैसे मिळत नाही. जर तुमच्या मनामध्ये असा पॉईंट असेल की आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले किंवा 10 लाख सबस्क्रायबर झाले म्हणजे आपल्याला 10 लाख रुपये महिना पडतो, असं अजिबात नाहीये. आपल्याला YouTubeवर सबस्क्रायबरचे पैसे अजिबात मिळत नाही. आपल्याला YouTubeवर पैसे कशाचे मिळतात, तर आपल्याला YouTubeवर पैसे मिळतात आपल्या व्ह्यूजचे. म्हणजे समजा एखादा मी व्हिडिओ पोस्ट केला, त्या व्हिडिओला 50,000 व्ह्यूज आले तर ते 50,000 जे व्ह्यूज आहे तर त्या 50,000 व्ह्यूजनुसार मला पैसे मिळतात. म्हणजे तुमच्या व्हिडिओला जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त तुमचे पैसे बनणार. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्या प्रत्येक व्हिडिओला 5,000, 10,000 व्ह्यूज येतात मेन चॅनलवर आणि या चॅनलवर सुद्धा चांगले व्ह्यूज येतात, दुसऱ्या चॅनलवर सुद्धा चांगले व्ह्यूज येतात. मग माझं जे मेन चॅनल आहे त्याच्यावर जर समजा माझ्या प्रत्येक व्हिडिओला 10,000 व्ह्यूज आले तर मग मला किती डॉलर पडतात, तर जवळपास एका व्हिडिओपासून मला जर कमीत कमी 10,000 व्ह्यूज तर येतातच, तर एका व्हिडिओपासून मला $3-4 तर आरामशीर पडतात. ठीक आहे. आणि जर समजा तोच व्हिडिओ एखादा व्हिडिओ जो आहे मेरिट संदर्भात असला,
कट ऑफ संदर्भात असला आणि खूप महत्त्वाचा असला आणि तो व्हायरल झाला म्हणजे त्याला 50,000 व्ह्यूज आले तर त्यावेळेस मला $10-12 किंवा $13 सुद्धा मिळतात फक्त एका व्हिडिओपासून. आणि $13 म्हणजे तुम्ही किंमत काढू शकता, एका डॉलरची किंमत आहे ₹95. तुम्ही $13 किंमत काढू शकता म्हणजे एका व्हिडिओपासून तुम्ही 1200 ते 1300 रुपये कमवू शकता आणि महिन्याचे किती कमवू शकता तुम्ही 50-60 हजार रुपये. तर तुम्ही अशा प्रकारे जे आहे अर्निंग करू शकता. आणि तुम्ही विचार करा जे मोठमोठे क्रिएटर आहेत त्यांच्या व्हिडिओला एका व्हिडिओला 2 मिलियन 3 मिलियन असे व्ह्यूज असतात. जर तुमच्या व्हिडिओला समजा तुम्ही टेक कॅटेगरीमध्ये चॅनल बनवलं आहे, तुमच्या व्हिडिओला साधारण 40-50 हजार व्ह्यूज जरी आले आणि तुमचे जर समजा असे व्हिडिओ जे आहे तुम्ही 15-20 व्हिडिओ जरी टाकले महिन्याला तर तुम्ही आरामशीर 1.5-2 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये महिना जो आहे आरामशीर यूट्यूबपासून कमवू शकता. आता तुम्हाला हे सांगायचं तुम्हाला किंवा एका व्हिडिओला किती कमाई होते तर त्याच्यामध्ये ॲन्सर असा आहे की तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात. तुमच्या व्हिडिओला जर 1-2 हजार व्ह्यूज आले, तुमचं टेकमध्ये चॅनल आहे तर $1 पडला तुम्हाला, ठीक आहे, ₹100 तुमच्या त्या व्हिडिओपासून कमाई. पण जर तोच व्हिडिओ तुमचा जास्त चालला आणि त्याला जर समजा 80,000 किंवा 1 लाखापर्यंत तो व्हिडिओ गेला, तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओला 80,000 व्ह्यूज आले, मग काय करायचं, 2,000 किंवा 3,000 व्ह्यूजला साधारणतः $1 पडतो. मग तुम्ही 80,000 डिवायडेड बाय 2,000 किंवा 3,000 करायचं तर ते जे ॲन्सर येईल तुमचं ते तुमचं झालं तुमच्या एका व्हिडिओची कमाई. म्हणजे थोडक्यात काय, जेवढे जास्त व्ह्यूज तुमच्या व्हिडिओला येणार, 80,000 जर व्ह्यूज आले तर तुमचा एकाच व्हिडिओ तुम्हाला एवढे पैसे देऊन जातो की त्यापासून तुम्हाला खूप सारी अर्निंग होते. आणि जर तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्या डेली तुमच्या कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आणत राहिले आणि प्रत्येक व्हिडिओला तुमचे व्ह्यूज वाढत राहिले तर त्यावेळेस तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही एवढं पेमेंट तुम्हाला यूट्यूबपासून मिळतं. यूट्यूबचा साधा सरळ फंडा आहे, तुमच्या व्हिडिओला जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, तुमचा व्हिडिओ जेवढा जास्त लांब तेवढं उलट चांगलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर 4-5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर त्याच्यावर एकच ॲडव्हर्टाईज लागते, ठीक आहे, सुरुवातीला. आणि जर तुम्ही 8 मिनिटाच्या समोर व्हिडिओ बनवला तर त्याच्यावर सुरुवातीला सुद्धा एक ॲड लागते, व्हिडिओच्या मधामध्ये सुद्धा एक ॲड लागते आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा ॲड लागते. तुमचा व्हिडिओ जर 20 मिनिटाचा असला, 15 मिनिटाचा असला किंवा 40 मिनिटाचा व्हिडिओ असला तर त्यावर मल्टिपल ॲड लागतात. मग त्याच्यामुळे अजून जास्त पैसे मिळतात. आणि तुमचा व्हिडिओचा टॉपिक कोणता आहे, तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात. तुमचा टॉपिक जर खूप छान आहे आणि ॲडव्हर्टायझर त्याला जास्त पैसे द्यायला तयार आहे तर ॲडव्हर्टायझर अशा व्हिडिओला जास्त पैसे देतात ज्या व्हिडिओचे टॉपिक खूप छान आहे. तर अशा व्हिडिओला सुद्धा त्या म्हणजे कधी कधी पैसे टॉपिकनुसार सुद्धा ठरतात की तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. जर समजा तुमचा व्हिडिओ एखाद्या जी प्राईम ऑडियन्स आहे, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग आहे, तर ट्रेडिंगमध्ये जे मोठमोठे बिझनेसमॅन असतात जे पैसे गुंतवणूक करतात अशा टॉपिकशी सुद्धा तुमचा व्हिडिओ रिलेटेड आहे तर तुमच्या व्हिडिओवर ॲडव्हर्टायझर जास्त पैसे देतात आणि तिथे ॲड लागतात. कारण की ती जी ऑडियन्स आहे समोरची ती ऑडियन्स त्यांचा जर प्रोडक्ट बाय केला तर त्यांना फायदा आहे. त्याच्यामुळं जेवढे जास्त तुमच्या व्हिडिओचा टॉपिक चांगला तेवढे तुम्हाला जास्त पैसे मिळतात. पण तुम्हाला एक गोष्ट कळाली की एका व्हिडिओपासून कमाई किती होते, एका व्हिडिओपासून ₹1,000 सुद्धा कमवता येतात, एका व्हिडिओपासून तुम्हाला 5,000 सुद्धा कमवता येतात आणि त्याच एका व्हिडिओपासून तुम्हाला 15,000 ते 20,000 सुद्धा कमवता येतात. म्हणजे एका व्हिडिओपासून म्हणतोय मी फक्त, ठीक आहे. आणि असे तुम्ही महिन्याचे जर तुम्ही 10-15 जरी व्हिडिओ टाकले तरी सुद्धा तुम्ही गेस करू शकता की तुम्ही एका महिन्याचे किती पैसे कमवू शकता यूट्यूबवर. याला म्हणतात यूट्यूबची पॉवर, की तुम्ही यूट्यूबला जे आहे हलक्यामध्ये घेऊ शकत नाही आणि यूट्यूबवर तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. फक्त तुम्हाला त्याच्यामधलं नॉलेज असलं पाहिजे आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्ही नवीन क्रिएटर आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अजून काही महत्त्वाचे व्हिडिओ जे चॅनलवर आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्या व्हिडिओजमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या फॉलो करा. तुमचं चॅनल नक्की ग्रो होणार. सबस्क्रायबर कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, वॉच टाईम कसा पूर्ण करायचा, आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं या संदर्भात व्हिडिओ चॅनलवर आहे ते बघून घ्या आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच.